तुम्ही बघत आहात जनमत मराठी। सिन्नरमध्ये पावसाचा कहर, बस स्थानकाचा स्लॅब कोसळला। शिवशाही बस व खासगी वाहने स्लॅबच्या खाली दबली। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कामांचा दर्जा पहिल्या पावसातच उघडकीस। विशेष निधीतून उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य बस स्टँडच्या निकृष्ट कामाचा चेहरामोहरा उघड झाला। विशेष म्हणजे हे बस स्थानक सिन्नरचे आमदार आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निधीतूनच उभारण्यात आलेला आहे। त्यामुळे या दुर्घटनेमागे बांधकामाचा दर्जा किंवा इतर काही कारणे आहेत का याची चर्चा आता राजकीय वर्तुळातही सुरू झाली आहे। मान्सूनच्या आगमनासोबतच नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले असून सिन्नर तालुक्यात पावसाने अक्षरशः कहर माजवलाय। पावसामुळे राज्यात हायटेक गणल्या जाणाऱ्या सिन्नरच्या अद्ययावत बस स्थानकाचा काही भाग पावसामुळे कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या दुर्घटनेत एक शिवशाही बस आणि काही इतर वाहने ढिगाऱ्याखाली दाबल्याची भीती व्यक्त केली जात आहे। बस स्थानकातील दुर्घटनेने खळबळ उडाली आहे। राज्यात मान्सूनचे आगमन झाले। नाशिक जिल्ह्यातील काही भागातही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत। मात्र या पावसाचा सर्वाधिक फटका सिन्नरच्या बस स्थानकाला बसला आहे। सिन्नरच्या हायटेक बस स्थानकाचा स्लॅब कोसळल्याने एकच खळबळ उडाली। तातडीने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण बस स्थानक रिकामे करण्यात आले असून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे। या घटनेमुळे सिन्नर शहरातील सर्व रस्ते ठप्प झाले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे। पावसामुळे ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक अंदाज आहे, परंतु नेमका भाग कशामुळे कोसळला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। जबाबदारी न्याय हक्काची।